सोयाबीनमधून येणाऱ्या कापसातून आमच्या लेकरांना थोडेफार कपडे मिळणार होते, 2 घास गोड मिळणार होते. पण आता शेतकऱ्यांचे कुटुंबच उद्ध्वस्त झाले सगळे. आणि शेतकऱ्यांना मुद्दाम सरकारही निधी देत नाहीये, मदत करत नाहीये, मुद्दाम अडचणीत आणतंय, जाणून बुजून तात्पुरता आनंद देत आहे. यांचे कपडे आपल्याला सगळ्या शेतकऱ्याला आणि शेतकरी नेत्याला एकत्र येऊन सरकारचे कपडे फाडावेच लागणार आहेत आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी उभा राहावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि एकदा सगळ्यांनी पक्ष, सत्ता, संघटना हे सगळं सोडून एक जसे मराठी एकत्र आले होते तसं ताकदीने एकत्र यायचं आणि शेतकऱ्याचा सन्मान वाढवायचा नसता. पुढच्या पिढ्या सुद्धा शेतकऱ्याच्या बर्बाद होऊ शकतात. एक शेवटचा प्रश्न आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फटाके आलेले आहेत. वेगवेगळे नेते वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळ्या फटाक्यांची उपमा देतात. तुम्ही भुजबळांना कोणत्या फटाक्याची उपमा द्याल? त्याचं विचार जाऊ नका. त्याचं विचारला दिवसच चांगला जात नाही. अलिबाबा लय कसला गण दिसतो तो घुरट. ते ठुसक बघितलं फटाका वाजत नाही, नुसतं मागून धरून निघतो. तुम्ही बघितला का नाही मला नाही माहित. तसा घुरट वाज सोडितो तो मागून सोडलेला. एखाद बार ठुसकं सोडलेलं वाजत नसतं पण सगळ्याला घराच्या बाहेरच काढित ती नाक दाबून. असं ठुसकं आहे ते.